नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती हुके फ्रॉम SMD मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे. तर आज आपण बघणार आहोत नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय काय करावे. मध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी येतात. पहिला म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस, श्वासावरचे व्यायाम. दुसरं फिजिकल एक्सरसाइजेस, शारीरिक व्यायाम. तिसरं म्हणजे मिसकन्सेप्शन, जो आपल्या नॉर्मल डिलिव्हरी बद्दल जो गैरसमज आहे तो दूर करणे. आणि चौथं म्हणजे मेंटली प्रिपेअर होणे. तर जसं मानसिक तयारी करणे, हे आपण वन बाय वन जाणून घेणार. नंबर 1 म्हणजे श्वासावरचे व्यायाम. यामध्ये अनुलोम विलोम डीप ब्रीथिंग मध्ये ज्याबरोबर आपली ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी वाढते. ही वाढल्यामुळे आपल्या ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी वाढते. आणि यामुळे काय होतं की डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा आपण फिमेल्सला ब्रेथ होल्ड करून पुश करायला सांगतो, त्यावेळी जो आपला ऑक्सिजन आहे तो बाळासाठी या दरम्यान वापरला जातो. यामध्ये आणि मग काय होतं की बाळाचा जीव गुदमरणे किंवा बाळाला पोटामध्ये शी करणे, या गोष्टींची संभावना काही प्रमाणामध्ये कमी होते. दुसरे म्हणजे एक्सरसाइज. यामध्ये आपण 6 प्रकारचे प्राणायाम करू शकतो. आणि यामध्ये पहिलं म्हणजे लेग लिफ्टिंग. तर आपण 1 बाय 1 अल्टरनेट सेट्समध्ये करायचं. प्रत्येक वेळेमध्ये आपला पाय घ्यायचा आणि हा दिवस त्याला पोझिशन. दुसरं म्हणजे बटरफ्लायमध्ये काय असतं की आपल्या पायाचे जे स्नायू आहेत त्याचं फ्लेक्शन म्हणजे की वळण्याची कॅपॅसिटी वाढते. यामध्ये तिसरं म्हणजे सोलारोटोमी प्रॅक्टिस करणे, ज्यामध्ये आपल्या पायाचे जे मसल्स असतात ते रिलॅक्स होतात. चौथं म्हणजे स्ट्रेच, हे की सगळ्यात महत्त्वाचं असतं. यामध्ये काय साध्या सरळ भाषेत सांगायला गेलं तर उपदेश करणे, ज्यामध्ये आपल्या कमरेचे आणि जे स्नायू असतात ते स्ट्रॉंग. पाचवं म्हणजे डकवॉक, हे की 8 महिना संपल्यानंतर केलं जातं. आता डकवॉक म्हणजे काय? डकवॉक म्हणजे बदक जसा चालतो असा त्याचा अर्थ असतो. यामध्ये काय असतं की जे आपले मांड्यांचे स्नायू आहेत, कमरेचे स्नायू आहेत, जे आपले पेरिनियल मसल्स आहेत, या स्ट्रॉंग. तर 6वा प्रकार म्हणजे असतं की स्टेअरकेस, चढणी उतरणे. आपले जे पायऱ्या असतात त्या चढण्या उतरण्याने आपल्या पायांचे कमरेचे सगळे व्यायाम, हे जे व्यायाम आहेत हे सर्व स्त्रिया इझिली करू शकतात. दुसरं म्हणजे मानसिक तयारी. आता मानसिक तयारी म्हणजे काय? खूप वेळेला असं होतं की कळ कशी द्यायची हे मोस्टली फिमेल सोशल मीडियाला व्हिडिओ बघून करतात. तर म्हणजे काय, याच्यामुळे काय होतं की याचा फायदा होण्याऐवजी आपल्याला तोटा मात्र नक्की होतो. विनाकारण घाबरणे, अननेसेसरी ओव्हर थिंकिंग करणे, यामुळे काय होतं की सहजासहजी जमणाऱ्या गोष्टी पण असतात त्या आपल्याला जमत नाही. तर आपण एकच विश्वास ठेवायचा की ही गोष्ट मला जमणार आणि करणे. यासाठीच आपल्याला मानसिक तयारी जी असते ती खूप महत्त्वाची असते. सर्वात शेवटी आणि खूप महत्त्वाचे म्हणजे काय, आपण आणि आपलं बाळ सुरक्षित या जगात यावं हाच एक ध्यास असेल. मग कुठल्याही पद्धतीने येणार असो तो मात्र डिफरंट असेल. कदाचित नॉर्मल